कार्यकर्ता हा झाड असते ना, झाड, झाडाचं मूळ म्हणजे कार्यकर्ता. आणि जो पक्ष चालतो ना, हा कार्यकर्त्यांच्या जीवावरच चालतो. त्यापैकी एक मी कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, अजितदादांचा, आदरणीय तटकरे साहेबांचा मी कार्यकर्ता. पहिली गोष्ट, राजकारणामध्ये पवार साहेबांचं एक वेगळं वलय होतं आणि आता तरुण पिढीला अजितदादांचं एक वलय, त्यांचं प्रेम, त्यांचं आकर्षण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि राजकारणामध्ये मला खंबीर पाठिंबा आणि खंबीर ताकद देण्याचं काम कोणी केलं असेल तर माझे गुरुवर्य पितृतुल्य सुनील तटकरे साहेबांनी. 2023 मध्ये जून ते जुलैमध्ये महायुतीमध्ये सामील होण्याचा जेव्हा निर्णय झाला तेव्हा राष्ट्रवादीचा पालघर जिल्ह्यामध्ये आमदार असताना पहिलं खंबीरपणाने समर्थन हे मी दिलं. पहिला कार्यकर्ता राष्ट्रवादीचा मी असेल तर पहिले पक्षाने आम्हाला पंजा दिला, आम्ही पंजाला मतदान केलं. त्याच्यानंतर सिटी दिली, आम्ही सिटीला मतदान केलं. आता ह्या 2024 मध्ये कमळ चिन्ह दिलं, आम्ही कमळाला हे दिलं. परंतु ह्या पूर्ण प्रवासामध्ये घड्याळ दिसलं नाही. एक कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे की घड्याळ चिन्हाचा आमदार झाला पाहिजे, घड्याळ चिन्हाचा खासदार झाला पाहिजे, जिल्हा परिषद ही घड्याळ चिन्हाची एकतर्फी आली पाहिजे. नमस्कार, मी दुर्गेश पाठक. आपण पाहत आहात नवराष्ट्र डिजिटल. मी कार्यकर्ता या स्पेशल एपिसोडमध्ये आज आपल्या सोबत बोलण्यासाठी एनसीपी अजित पवार गटाचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोहोळजी आहेत. आपण जाणून घेऊया विशाल मोहोळची राजनीतिक स्टार्टअप कशी काय होती, राजनीतिक फील्डमध्ये त्यांनी कशी काय एंटर केला, आगामी विधानसभाच्या या दृष्टिकोनाने एनसीपी अजित पवार गटाची पालघर जिल्ह्यावरती कशी काय पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असणार आहे, आज बऱ्याच विषयावर आज आपण त्याच्यासोबत चर्चा करून घेऊया. मुळात म्हणजे राजकारणामध्ये येण्याचा माझा कुठलाच कल नव्हता. राजकारणामध्ये मी येईल किंवा नाही हा माझा प्रश्नच नव्हता, तो उद्देशच नव्हता. बघायला गेलं तर मी 18 ते 19 वर्षापासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ऍज अ कोरिओग्राफर म्हणून काम करत आलो. 18 ते 19 वर्ष ह्या प्रवासाला पूर्ण झाले आणि ते काम करत असताना ऍक्सिडेंटली मी राजकारणात आलो असं मी म्हणेल. आणि बघायला गेलं तर आता जे कोविड झालं आपला 2021च्या दरम्यान, जो कोविडची साथ पसरली तेव्हा पूर्ण शूटिंग बंद झालेला, पूर्ण शोज पूर्ण बंद झालेला. आणि त्या दरम्यानमध्ये काय करायचं हा पहिला प्रश्न सर्व कलाकारांना पडलेला. त्यापैकी एक मी कलाकार. मग काय करायचं तेव्हा भारतीय संविधान आणि लोक माझे सांगती, त्यामध्ये पवार साहेबांचा पूर्ण दिनचर्या पासून त्यांचा जो प्रवास आहे, राजकीय प्रवास, त्याचा अभ्यास करण्याची मला संधी मिळाली. नंतर एक पुस्तक होतं नेमकंच बोलावं, या पुस्तकाच्या माध्यमातून बरेच विषय मला कळले. तेव्हा मला कळलं कुठेतरी राजकारणामध्ये वळलं पाहिजे. आणि त्या कोविडच्या कारणामध्ये जेव्हा कोविडची साथ पसरली होती तेव्हा कामगारांचं नेतृत्व अचानक घडलं माझ्या हातून. बघायला गेलं तर एक मोठी कंपनी होती, त्या कंपनीला मी चॅलेंज केलं आणि त्यानंतर बरेच पत्रकारांचा मी आभार मानेल की त्या पत्रकारांमुळे मला एक वेगळं वेटेज मिळाला आणि पालघरमध्ये नाव झालं आणि माझं रूपांतर राजकारणामध्ये येण्याचा पहिला प्रवास झाला. आणि हे काम करत असताना कामगारांचे प्रश्न जेव्हा सोडवत होतो तेव्हा माझी पहिली कोणी दखल घेतली असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवाजीभाऊ खटकाळे, कामगारांचे प्रदेश अध्यक्ष ते होते. त्यांनी माझी दखल घेतली आणि माझं जीवनातलं पहिलं पद महाराष्ट्र प्रदेश सहसचिव कामगार सेल म्हणून त्यांच्या मार्फत अजितदादांना भेट करून त्यांच्या हातून माझी नियुक्ती झाली. आणि हा माझा एकंदरीत असा प्रवास झाला. त्याच्या आधी 2019 ते 20च्या दरम्यान एक मला असं वाटलं की कुठेतरी आपण जिल्हा परिषद निवडणूक लढली पाहिजे. कारण की आमचं पूर्ण कुटुंब बघितलं तर काँग्रेसवादी, कारण की काँग्रेसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असल्यामुळे आम्ही पण त्या शिवशाहू फुले आंबेडकरच्या विचारावरच आम्ही असल्यामुळे आम्ही काँग्रेसच्या जवळीकता होतो, ती विचार सरणीच्या बरोबर होतं. आणि हे काम करत असताना मी मला वाटते 19 ते 20च्या दरम्यान बहुजन विकास आघाडीने मला पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलं. कारण की मी अपक्ष निवडणूक लढवणार होतो. परंतु ते बोलले की विशाल तुम्ही आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवा. परंतु काही कारणास्तव मला पुरस्कृत उमेदवारी मिळाली आणि नंतर माझा तो प्रवास चालू झाला. परंतु प्रवास चालू करत असताना मला पवार साहेबांशी आणि अजितदादांशी खूप वेगळं कनेक्टिव्हिटी होती आणि त्या पक्षामध्येच मी पहिल्यापासून काम करत असल्यामुळे ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला असं वाटलं की राष्ट्रवादीमध्येच आपलं करिअर काहीतरी होऊ शकतं. अँड देन मग मी तो विचार केला की राष्ट्रवादीमध्ये आपण काम करूया. पहिली गोष्ट, राजकारणामध्ये पवार साहेबांचं एक वेगळं वलय होतं आणि आता तरुण पिढीला अजितदादांचं एक वलय, त्यांचं प्रेम,
त्यांचं आकर्षण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मी राजकारणातच अजितदादामुळे आलो असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. आणि राजकारणामध्ये मला खंबीर पाठिंबा आणि खंबीर ताकद देण्याचं काम कोणी केलं असेल तर माझे गुरुवर्य पितृतुल्य सुनील तटकरे साहेबांनी. त्याचबरोबर अनिकेतभाई तटकरे असतील, माझी बहीण अदितीताई तटकरे असतील, यांचा पूर्ण खंबीर ताकद मला मिळाली. कारण की मी सामान्य घरातून राजकारणात आलेलो आहे. काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे. जसा बॉलिवूड क्षेत्रामध्ये करण्याचा प्रयत्न होता तसा राजकारणामध्ये करण्याचा प्रयत्न आहे. आणि तेवढी मोठी ताकद मला तटकरे साहेबांकडून मिळते. तुम्हाला एक मी सांगतो, 2023 मध्ये जून ते जुलैमध्ये महायुतीमध्ये सामील होण्याचा जेव्हा निर्णय झाला तेव्हा राष्ट्रवादीचा पालघर जिल्ह्यामध्ये आमदार असताना पहिलं खंबीरपणाने समर्थन हे मी दिलं. पहिला कार्यकर्ता राष्ट्रवादीचा मी असेल. आणि त्याच्यानंतर जो प्रवास चालू झाला तो आजतागत प्रवास व्यवस्थित आहे आणि संघर्ष तर आहेच, परंतु ह्या प्रवासामध्ये आनंद पण तेवढेच आहे. कारण की राजकारणामध्ये आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की जोपर्यंत तुम्ही सत्तेत येत नाही, सत्तेमध्ये पक्षामध्ये सरकार ज्या पक्षाचं सरकार असेल त्यामध्ये राहून तुम्ही काम करत नसतील तर मग ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी नाही लागू शकत. तुम्हाला जनतेचे प्रश्न मार्गी लावायचे असेल तर सत्ताधाऱ्यांबरोबर काम करणं गरजेचं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अजितदादा हे नेहमी सत्तेत असतात आणि त्याचा उपयोग हा सामान्य जनतेला माझ्या हातून होतो, याचा आनंद जास्त वाटतो. आणि तटकरे साहेबांबद्दल बोलायचं समज झालं कारण की माझी जी सुरुवात आहे आणि ज्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली ही तटकरे साहेबांमधून मिळाली. कारण की 2009 पासून मी त्यांना फॉलो करतो. आज 2024 आहे, तब्बल 13 वर्ष त्यांना भेटण्यासाठी गेले माझे. ते कसं मी तुम्हाला सांगतो, 2009 पासून जेव्हा त्यांना फॉलोअप करतो तेव्हा विधान परिषद असतील, विधानसभेची त्यांची भाषणं आणि एक भाषणाचा प्रभाव त्यांचा माझ्यावर पडला. दुसरी गोष्ट, एक न्यूजपेपरवर त्या काळामध्ये कात्रनं यायची, कोकणचे भाग्यविधाता तटकरे साहेब, तो एक लेख, असे लेख प्रचंड वाचत गेलो. आणि मुळात म्हणजे तटकरे साहेबांचा प्रवास पण तुम्ही बघितला तर पहिले ते पक्षाचे तालुका अध्यक्ष होते, तालुका प्रमुख होते, त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर काही कारणास्तव त्यांना आमदारकीची तिकीट नाकारण्यात आली त्या काळामध्ये, परंतु त्याच्यानंतर त्यांनी जिद्द आणि संयम सोडला नाही. त्याच्यानंतर ते आमदार झाले, त्याच्यानंतर राज्यमंत्री झाले, त्याच्यानंतर मंत्री झाले आणि आज दिल्लीमध्ये ते खासदार आहेत. आणि हा पूर्ण प्रवास बघितला तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना हा जो प्रवास आहे हा एक काहीतरी त्यांच्याकडून शिकण्यासारखी प्रेरणा मला मिळत गेली. कार्यकर्ता हा झाड असते ना, झाड, तर झाडाचं मूळ म्हणजे कार्यकर्ता. आणि जो पक्ष चालतो ना हा कार्यकर्त्यांच्या जीवावरच चालतो. त्यापैकी एक मी कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, अजितदादांचा, आदरणीय तटकरे साहेबांचा मी कार्यकर्ता. आता कार्यकर्ता हा मुळाच्या देठापासून असतो, लक्षात घ्या. कारण की कार्यकर्ता जो आहे ना त्याला कुठलीच अपेक्षा नसते. फक्त कार्यकर्त्याचं काय असते, मला माझ्या नेत्यांनी आवाज दिला पाहिजे, माझ्या नेत्यांनी फोन उचलला पाहिजे, इकडे जे नेतृत्व करतात त्यांनी आम्हाला समन्वय साधण्यासाठी, बोलण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीला प्लॅटफॉर्म देण्यासाठी त्यांनी आम्हाला प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. ह्या पद्धतीने समज कार्यकर्त्यांना त्याचा स्वाभिमान आपण जपला ना तर कार्यकर्ताही मोठा होतो आणि कट टू पक्ष सुद्धा मोठा होतो. आता माझ्या जीवनामध्ये जेव्हा तटकरे साहेब आले तेव्हा प्रत्येक जन्मदिवसाच्या दिवशी, वाढदिवसाच्या दिवशी आदरणीय तटकरे साहेबांचा फोन असतो. आता त्यांचा फोन येणं हीच आमच्यासाठी ऊर्जा आहे. आणि एखाद्या कार्यकर्त्याला काय पाहिजे हो, आमचा नेता एवढ्या गर्दीमध्ये समज विशाल म्हणून हाक मारतो आणि आमच्या साधारण कार्यकर्त्याला आम्हाला खूप त्या गोष्टीचा अभिमान वाटतो की माझा नेता आम्हाला एवढ्या गर्दीमध्ये ओळखतो. हेच कार्यकर्त्याला पाहिजे. आणि कार्यकर्ता एक पक्षचं जे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील त्यांना बसवण्याचं काम एक त्या मतदानामध्ये असते आणि मतदार एकत्र करण्याची ताकद ही कार्यकर्त्यांमध्ये असते. त्यापैकी एक कार्यकर्ता मी स्वतःला मानतो. बघायला गेलं तर राजकारणामध्ये दूरदृष्टी असावी, परंतु माझा असा दृष्टिकोन मिळत नाही. माझा दृष्टिकोन एकच आहे की ह्या शरीरातून किंवा माझ्यातून लोकांची चांगली सेवा घडली पाहिजे. आणि हीच प्रेरणा मी घेऊन राजकारणात आलेलो आहे. मुळात म्हणजे मला समज पक्षश्रेष्ठींनी समज मला जबाबदारी दिली, पालघरची पूर्णतः जबाबदारी दिली, तर पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यात 6 विधानसभा आहेत. ह्या पूर्णतः कार्यकर्त्यांच्या बळावर. आता माझे वैयक्तिक समर्थक प्रत्येक तालुक्यामध्ये 50-100 लोक आहेत. आता मला बांधणी करण्यासाठी जास्त मोठी गोष्ट नाही होणार, परंतु काम करायला आतमधून वाटलं पाहिजे. काम करण्याची इच्छाशक्ती आमच्या तरुणांना आहे. आता जे वरिष्ठ आहेत त्यांनी, मला तर वाटते की त्यांनी सल्लागार म्हणून आम्हाला मार्गदर्शन करावं
आणि पालघर जिल्ह्याची राष्ट्रवादीची चावी आमच्यासारख्या तरुणावर द्यावी, नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढेल. मी मुळात का सांगतो, 2009 ते 2024 पर्यंतचा आपण इतिहास बघितला तर पहिले पक्षाने आम्हाला पंजा दिला, आम्ही पंजाला मतदान केलं. त्याच्यानंतर सिटी दिली, आम्ही सिटीला मतदान केलं. आता ह्या 2024 मध्ये कमळ चिन्ह दिलं, आम्ही कमळाला हे दिलं. परंतु ह्या पूर्ण प्रवासामध्ये घड्याळ दिसलं नाही. एक कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे की घड्याळ चिन्हाचा आमदार झाला पाहिजे, घड्याळ चिन्हाचा खासदार झाला पाहिजे, जिल्हा परिषद ही घड्याळ चिन्हाची एकतर्फी आली पाहिजे. ही कार्यकर्त्यांची भावना आहे आणि ह्या संधीचं सोनं आम्ही करणारच. कारण की हा जो पक्ष आहे हा एकमेव असा पक्ष आहे, शाहू फुले आंबेडकर, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. आणि याच्यामध्ये सर्व जातीभेद न करता धर्मनिरपेक्ष, एकाच धर्माचे आपण नाही आहेत, अनेक लोक या भारतामध्ये राहतात. त्याच गोष्टीची शिकवण घेऊन आम्ही ह्या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा 100% काढू.